Types of foreign trade पाहूयात. Foreign trade is divided into the following three types. Import, export, export trade असे तीन ट्रेडचे प्रकार आहेत. सो दीज आर कॉल्ड एज फॉरेन ट्रेड, इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड, एक्सट्रीपोर्ट ट्रेड. इम्पोर्ट ट्रेड काय असतं आपण मागे पाहिलं, पुन्हा एकदा 2 मिनिटात पाहून घेऊया. इम्पोर्ट ट्रेड रेफर्स टू द परचेस ऑफ goods and services by one country from the another country, or inflow of goods and services from foreign country to the home country. फॉर एक्झाम्पल, भारताने जर इराक, कुवेत आणि सौदी अरेबियामधून जर पेट्रोलियम खरेदी केलं तर आपण त्याला इम्पोर्ट म्हणतो. ठीक आहे. भारतातील कुठल्याही बिझनेसमॅननी समजा इतर देशातून काही माल खरेदी केला असेल तर त्याला आपण म्हणतो इम्पोर्ट ऑफ गुड्स, आणि त्यालाच इम्पोर्ट ट्रेड असं सुद्धा म्हटलं जातं. जसे गुड्स खरेदी केले जातात त्याच पद्धतीने सेवा सुद्धा खरेदी केल्या जातात. त्यामुळे इम्पोर्ट ट्रेडमध्ये फक्त गुड्स येत नाही तर सेवा सुद्धा येतात. पुढे जाऊया. अं, त्यानंतरची जी संकल्पना आहे ती आहे एक्सपोर्ट ट्रेड. खालच्या लाईनवर बघा, खालचं पॅराग्राफ, एक्सपोर्ट ट्रेड. तर एक्सपोर्ट ट्रेड काय असतं, म्हणजे भारताच्या बाहेर आपण काय करतोय, माल एक्सपोर्ट करतोय. सो एक्सपोर्ट रिफर टू द सेल ऑफ गुड्स बाय वन कंट्री टू अनदर कंट्री. एका देशातून माल दुसऱ्या देशात पाठवणे याला आपण एक्सपोर्ट म्हणतो किंवा एक्सपोर्ट ट्रेड असं म्हणतो. अँड पुढे म्हटलंय ऑर आउटफ्लो ऑफ द गुड्स फ्रॉम वन कंट्री टू फॉरेन कंट्री. एका देशातून दुसऱ्या देशात जर माल आउटफ्लो होत असेल, आउटफ्लो होणे म्हणजे बाहेरच्या देशात जाणे, परदेशात पाठवणे. फॉर एक्झाम्पल, भारताने जर टी, राईस, ज्यूट चायना, हाँगकाँग, सिंगापूर अशा देशांमध्ये जर एक्सपोर्ट केलं असेल, पाठवलं असेल, तर त्याला म्हटलं जातं एक्सपोर्ट ट्रेड. फार सोपं आहे. भारतामध्ये गुड्स आले तर इम्पोर्ट, भारतातून गुड्स बाहेर गेले तर एक्सपोर्ट. आता अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊयात, जे आहे एक्स्ट्रीपोर्ट ट्रेड. एक्स्ट्रीपोर्ट एक्स्ट्रीपोर्ट ट्रेड काय असतं? इट रिफर्स टू परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम वन कंट्री अँड देन सेलिंग देम टू अनदर कंट्री आफ्टर प्रोसेसिंग देम आफ्टर द ऑपरेशन. एका देशाकडून काहीतरी माल इम्पोर्ट करायचा, त्यावर प्रक्रिया करायची आणि दुसऱ्या इतर देशांना ते माल काय करायचं, एक्सपोर्ट करायचं. याला म्हणतात एक्स्ट्रीपोर्ट. फॉर एक्झाम्पल, असं होऊ शकतं की इथे दिल्याप्रमाणे की जपान इम्पोर्ट रॉ मटेरियल required to make the electronic goods like radio, washing machine, television, etc. from the England and Germany and France. म्हणजे जपान नावाचा जो देश आहे तो कच्चा माल इम्पोर्ट करतोय इलेक्ट्रॉनिक गुड्स बनवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, रेडिओ बनवण्यासाठी रॉ मटेरियल मागवलं जातं, वॉशिंग मशीनसाठी, टेलिव्हिजनसाठी. असा कच्चा माल इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांच्याकडून फॉर एक्झाम्पल जपान काय करतंय, खरेदी करतंय, म्हणजेच इम्पोर्ट करतंय. आणि हाच माल प्रक्रिया झाल्यानंतर जपान इतर विविध देशांना काय करतंय, सप्लाय करतंय किंवा एक्सपोर्ट करतंय. त्या केसमध्ये आपण म्हणूया की जपान एक्स्ट्रीपोर्ट ट्रेडमध्ये इन्व्हॉल्ड आहे. हा झाला इम्पोर्ट एक्सपोर्टचा भाग. नाव व्हॉट इज द रूल ऑफ फॉरेन ट्रेड इन एनी इकॉनॉमी. कुठल्याही देशासाठी फॉरेन ट्रेड किती महत्वाचं आहे किंवा काय त्याचा रोल असायला हवा. ठीक आहे. अ ट्रेड इज अ इंजिन ऑफ द ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी अँड बिकॉज इट प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. कुठल्याही देशामध्ये जर व्यापार चांगल्या पद्धतीने असेल, त्याची वृद्धी होत असेल, तर ते महत्वाचं असतं आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, विकासासाठी. विचार करा की पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक फॅक्टऱ्या, अनेक कंपन्या तिथे काम करतायत, विविध उत्पादन तयार करतायत, विविध प्रोडक्ट तिथे डेव्हलप करून इकॉनॉमीमध्ये ते विकतायत. विविध गावांमधून, शहरांमधून, राज्यातून, इतर देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट होत आहेत. ह्याचाच अर्थ हे जेव्हा उत्पादन बाहेरच्या लोकांपर्यंत जातं, इकॉनॉमीमध्ये पैसा सर्क्युलेट होतो आणि ऑफकोर्स त्या कंपनीचा फायदा होतोच, पण अर्थव्यवस्था सुद्धा स्ट्रॉंग होते आपल्या देशाची. त्यामुळे फॉरेन ट्रेड हे फार महत्वाचं आहे. आपल्या देशातला माल इतर देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट झाला पाहिजे. जे आपल्याकडे चांगलं माल उत्पादन होतं ते इतर लोकांपर्यंत पोहोचलं तर आपल्याकडच्या मालाला इतर देशांमध्ये सुद्धा मागणी निर्माण होऊ शकते.
अशा अनेक लोक आहेत की जे अ, विविध फ्रुट्स बाहेरच्या देशांमध्ये काय करतात, एक्सपोर्ट करतात. विविध पद्धतीचे प्रोडक्ट्स, से कॉस्मेटिक प्रोडक्ट सुद्धा. असं नाही की आपणच फॉरेन मधून कॉस्मेटिक खरेदी करतो, भारतातलेही आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स बाहेरच्या देशात एक्सपोर्ट केले जातात. यामुळे आपल्या देशाचा जीडीपी वाढण्यासाठी मदत होते. ठीक आहे, आपला जीडीपी वाढतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर रूल काय फॉरेन ट्रेडचा, आपण एक एक गोष्ट जाणून घेऊया. सो व्हेरी फर्स्ट पॉइंट इज टू अर्न द फॉरेन एक्सचेंज. जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो आपल्याला दुसऱ्या देशाची करन्सी मिळते, आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज वाढतं. सो फॉरेन ट्रेड प्रोव्हाइड्स फॉरेन एक्सचेंज विच कॅन बी युज्ड फॉर द व्हेरी प्रोडक्टिव्ह पर्पजेस. आपल्याला इतर देशांची करन्सी लागतच असते, कारण आपल्यालाही त्या देशाची करन्सी जी आहे ती वापरत प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी, उत्पादन प्रक्रियेमध्ये पुढे भविष्यात ती कामाला येते. किंवा आपल्याला जर, फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण घेऊयात फॉरेन फॉरेन ट्रेड करन्सी, फॉरेक्स करन्सीचं, की फॉरेन करन्सी कशासाठी लागते आपल्याला, की अनेक वेळा आपल्या लोकांनाही इतर देशांमध्ये जावं लागतं. तर तिथलच्या देशाची करन्सी आपण त्यांना काय करू शकतो, मग सप्लाय करू शकतो. फॉरेन एक्सचेंज हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पुढे याच्यावर विविध पुस्तकातून तुम्हाला उच्च शिक्षण घेताना अभ्यास करता येईल. पण सध्या तुम्हाला फक्त थोडंसं इंट्रोडक्शन दिलंय की फॉरेन एक्सचेंज हे आंतरराष्ट्रीय व्यापारातूनच कमवलं जाऊ शकतं. सो फॉरेन ट्रेड इज अ रिमार्केबल फॅक्टर इन increasing or expanding, काय एक्सपांडिंग, मार्केट अँड encouraging द प्रोडक्शन ऑफ द गुड्स. फॉरेन एक्सचेंजमुळे काय होतं, तुमचं मार्केट वाढण्यामध्ये मदत होते आणि तुमचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी मदत होते. जे फॉरेनहून पैसे तुम्हाला येणार त्यातून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन अजून वाढवण्याचं काय करणार, प्रयत्न करणार आहात. त्यामुळे फॉरेक्स हे फार महत्वाचा भाग आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या केसमध्ये. त्यानंतर पुढे म्हटलंय इनकरेज द इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक वाढण्यासाठी मदत करते. सो फॉरेन ट्रेड क्रिएट ऑपॉर्च्युनिटी फॉर द प्रोड्युसर्स टू रिच आउट बियॉन्ड द डोमेस्टिक मार्केट. फॉरेन ट्रेडमुळे आपण आपलं प्रोडक्ट फक्त भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर इतर देशांमध्ये काय करतो, सप्लाय करू शकतो. इट इनकरेजेस देम टू प्रोड्यूस मोर फॉर द एक्सपोर्ट. अनेक लोक बाहेर एक्सपोर्ट करण्यासाठी माल काय करतात, निर्माण करतात. भारतामध्ये तर त्यांचं माल विकलंच जातं, पण बाहेरच्या देशांमध्ये माल मोठ्या प्रमाणावर विकण्यासाठी अनेक फॅक्टऱ्या, कंपन्या गुड्स काय करतात, प्रोड्यूस करतात. जसं चायना अख्ख्या जगाभरात स्वतःचं माल सप्लाय करण्याचं काम करते. फर्स्ट ऑफ ऑल त्यांना ते प्रोड्यूस करावं लागतं. सो वन्स ते प्रोड्यूस इट, दे कॅन सप्लाय इन टू द अदर कंट्री ॲज वेल. आणि त्यामुळे इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करावी लागते, किंवा रादर ती वाढतेच. जेव्हा तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर मालाचं उत्पादन करायचंय तेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर करावी लागेल. पुढे म्हटलंय डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही हा पॉइंट. सो फॉरेन ट्रेड लीड्स टू डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन ॲट द वर्ल्ड लेवल. जगाच्या स्तरावर, जागतिक स्तरावर लेबरमध्ये डिव्हिजन म्हणजे कामाचं वाटप करून टाकता येतं आणि स्पेशलायझेशन निर्माण होतं. आज बघा क्लाउड कॉम्प्युटिंग हा एक भाग जो आहे त्यामध्ये स्पेशलायझेशन असलेली लोक आय टी कंपन्यांमध्ये आहेत. AI स्पेशलायझेशन असलेली लोक आय टी कंपन्यांमध्ये काम करत आहेत. मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करणारी माणसं आय टी कंपनीमधून काम करतायत. एकच पद्धतीचं लेबर कंपन्यांमध्ये नाही. त्यामुळे स्पेशलायझेशन झालंय, कामाचं विभाजन झालंय. है ना? अशा पद्धतीने गोष्टी घडतात जेव्हा तुम्ही फॉरेन ट्रेड, आयदर गुड्स किंवा रादर दॅन दॅट सर्व्हिसेस याचं काम करता. Some countries have abundant natural resources. They should export the raw material and import the finished goods from the other countries which are advanced in skills and manpower. काही देशांकडे कच्चा माल भरपूर मोठ्या प्रमाणात असतो. भारताकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कच्चा माल तयार होतो. आपण काही कच्चा माल मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट सुद्धा करतो आणि काही देशांमधून तयार होणारं फायनल प्रोडक्ट, फिनिश्ड गुड्स आपण इम्पोर्ट सुद्धा करतो. आणि ऑफकोर्स काही देशांकडे मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर पण आहे आणि ते स्किल्ड मॅन पॉवर आहे. त्यांच्याकडे ज्यांनी चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ते उत्पादन प्रक्रियेमध्ये फार हातभार छान लावत आहेत.
मशीनवर तर काम चालतंच, पण तरी सुद्धा स्किल्ड मॅनपॉवर स्वतःच्या कौशल्यांचा वापर करून मोठमोठे चांगले प्रोडक्ट त्या देशासाठी किंवा एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तयार करतात. Thus, a foreign trade gives benefit to all countries, thereby leading to the division of labor and specialization. आंतरराष्ट्रीय व्यापार का महत्वाचा आहे? कारण कामांचं विभाजन होतं अनेक लोकांमध्ये. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे स्पेशलायझेशन. त्या त्या माणसांना त्या त्या एरियामध्ये, त्यांच्या स्पेशल एरियामध्ये काम करण्याची संधी मिळते. पुढे जाऊया. 4 नंबरचा पॉइंट पाहू. ऑप्टिमम ॲलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. काय होतं? तुम्ही जेव्हा स्पेशलायझेशन करता तुमच्या लेबरचं, एक एक फील्डमध्ये माणूस आमच्याकडे स्पेशल काम करणार आहे. ठीक आहे. डॉक्टरांचं पण बघा तुम्ही फील्ड कसं आहे. प्रत्येक एक मोठं हॉस्पिटल असतं आणि सगळे वेगवेगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर तिथे काम करत असतात. हे गरजेचं आहे. So you divide your resources and use them for productive purposes. Due to specialization, resources are channelized for production of the goods which gives highest return. तुमच्याकडे स्पेशलाइज्ड रिसोर्सेस असतील तर ते तुम्ही उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरू शकता, आणि ज्यामुळे उत्पादन झालं की ते तुम्ही विकणार, विकून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळणार. Thus, there is a rational allocation and specialization of resources at the international level due to foreign trade. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एक योग्य पद्धतीने वाटप केलं जातं आणि स्पेशलायझेशन तयार होतं वेगवेगळ्या आपल्या रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल मॅन पॉवर इज ऑल्सो रिसोर्स. रिसोर्समध्ये अजून काय येतं? रॉ मटेरियल इज ऑल्सो रिसोर्स. पण याचं स्पेशलायझेशन केलं जातं की मी एकच विशिष्ट पद्धतीने किंवा विशिष्ट एरियामध्ये काम करणार आहे आणि त्याद्वारे आंतरराष्ट्रीय लेवलवर मी काहीतरी काम करून दाखवेन, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भर काढली. तर हे फार गरजेचं आहे की रिसोर्सेस जे आहेत त्या योग्य पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. मे बी ते रॉ मटेरियल असो, मे बी ते लेबर असो, मे बी ते मनी सुद्धा असो. ठीक आहे, किंवा कॅपिटल म्हणा त्याला आपण. सो एक महत्वाचा पॉइंट होता 4 नंबर. पुढे जाऊयात. स्टॅबिलिटी इन द प्राइस लेवल. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता. Foreign trade helps to keep the demand and supply position stable, which in turn stabilizes the prices level in the economy. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे डिमांड सप्लाय ची पोझिशन जी आहे, परिस्थिती स्टेबल होते. म्हणजे जसं डिमांड आहे त्या पद्धतीने तुम्ही उत्पादन करून काय करू शकता? बाहेरच्या देशांमध्ये माल त्वरित विकू शकता, आणि तेही एक योग्य किमतीला, एक स्थिर दरामध्ये, सो दॅट समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते प्रोडक्ट घ्यायला परवडलं पाहिजे. त्यामुळे स्टेबिलिटी इन द प्राइस लेवल इज पॉसिबल इन फॉरेन ट्रेड. ठीक आहे. खाली 6वा मुद्दा म्हटलाय, अवेलेबिलिटी ऑफ द मल्टिपल चॉईसेस. सी, बिझनेस करतोय म्हटल्यानंतर एकच चॉईस असतं असं नव्हे. देर आर व्हरायटी ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल टू द बिझनेसमन. त्यामुळे फॉरेन ट्रेड मुळे आपल्याला आपलं माल बाहेरच्या देशात पण पाठवता येतं आणि इतर देशातलं माल सुद्धा भारतामध्ये इम्पोर्ट करून आणता येतं. आणि मग आपल्या कस्टमरला आपल्याला चॉईस देता येते कि भाई ये मेरा प्रोडक्ट है और ये इम्पोर्टेड प्रोडक्ट है, कौन सा खरीदना है. गेटिंग माय पॉइंट. सो फॉरेन ट्रेड प्रोव्हाइड मल्टिपल चॉईसेस ऑफ द इम्पोर्टेड कमोडिटी. अनेक देशांच्या वेगवेगळ्या कमोडिटी तुम्ही इथे भारतामध्ये इम्पोर्ट करून आणून विकू शकता कस्टमरला. कस्टमरला ऑफकोर्स चॉईस मिळतं, कॉम्पिटिशन असते त्या त्या वेगवेगळ्या प्रोडक्टची एकमेकांसोबत. फॉर एक्झाम्पल, काल मी एक व्हिडिओ बघत होतो ज्यामध्ये सर्फ एक्सेल, व्हील असे जे भारतामध्येच उत्पादन होणारे जे प्रोडक्ट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. तर शूज कंपन्यांमध्ये पाहिलं, स्केचर, कॅम्पस किंवा इतरही बरेच आहेत. बाटाचं शूज आहे, वेगवेगळे बाहेरचे काही आहेत, काही देशांतर्गत उत्पादन होणारे शूज आहेत, यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन असते. सो बाहेरून इम्पोर्ट करून आणलेली कमॉडिटी आपल्या देशाच्या प्रोडक्ट सोबत काय करते? कॉम्पीट करते, किंवा आपण त्यांच्यासोबत पण कॉम्पीट करतोय. आणि त्यामुळे कस्टमरला पण एक चांगला ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला इम्पोर्टेड कमोडिटी चांगल्या क्वालिटीमध्ये, चांगल्या रेटमध्ये खरेदी करता येऊ शकते. हे त्याला कस्टमरला ॲडव्हान्टेज आहे फॉरेन ट्रेडमुळे. तुम्ही चांगल्या प्रतीचं माल इम्पोर्ट करा, चांगल्या प्रतीचं गुड्स कस्टमरला द्या. ॲज अ फॉरेन ट्रेड इज हायली कॉम्पिटेटिव्ह, इट ऑल्सो इन्शुअर्स गुड क्वालिटी अँड स्टँडर्ड प्रोडक्ट. तुम्ही बघा बाहेरून आलेले प्रोडक्ट फार स्टँडर्ड असतात. मिंट म्हणून एक चिंगम आहे,
ते बाहेर तुम्ही अमेरिकेत खरेदी करा आणि भारतात खरेदी करा, क्वालिटीमध्ये फार फरक आहे. अमेरिकेची क्वालिटी फार चांगली आहे. त्यानंतर गॅप नावाचे टी शर्ट जे भारतात आणले जातात इम्पोर्ट करून आणि जे अमेरिकेमध्ये विकले जातात, त्या गॅप नावाच्या टी शर्ट्स मध्ये सुद्धा फार फरक आहे. किंवा कारण क्वालिटी मॅटर करते. तिथलच्या लोकांना मोर ऑफ दे थिंक ऑफ द गुड क्वालिटी प्रोडक्ट. आपल्याकडे स्वस्त है, अच्छा है ना. सबसे सस्ता सबसे अच्छा, असं आपल्याकडे एकंदरीत चित्र दिसतं. क्वालिटीवर आपण कधी कधी कॉम्प्रोमाइज करतो. दिस रेजेस द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट वापरणे किंवा स्टँडर्ड प्रोडक्ट वापरणे यामुळे राहणीमान लोकांचं चांगलं होऊ शकतं किंवा चांगलं असतं, असंही त्यातून निष्कर्ष काढता येऊ शकतं. शेवटचा एक मुद्दा आपण पाहूयात. ब्रिंग रेपुटेशन अँड हेल्प्स टू अर्न द गुडविल. ठीक आहे. जेव्हा एखादी कंपनी भारतातून बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करते, तेव्हा आपण म्हणतो की त्या कंपनीचं गुडविल छान आहे, किंवा त्या कंपनीचं प्रॉफिट भरपूर आहे. ती कंपनी MNC कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी, इंटरनॅशनल लेवलवर ते मार्केटमध्ये प्रोडक्ट विकतायत. उदाहरणार्थ, पुण्यामध्ये एक मँगो सप्लाय करणारा बिझनेस आहे. मँगो, ऑफकोर्स आंबे विकणे. पण आंबे ते भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर अमेरिकेत सुद्धा विकतात. हापूस आंबे है ना, तो वो बेचते हैं. सो एक्सपोर्टिंग कंट्री कॅन अर्न द रेपुटेशन अँड गुडविल इन द इंटरनॅशनल मार्केट. कोण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करून इतर देशांच्याही गरजा भागवतं, है ना, इतर देशांच्या गरजा भागवतं, त्याला फार जगभरामध्ये काय असते, रेपुटेशन असते त्या देशाला. एक काळ असा होता की भारत रॉ मटेरियल अक्षरशः अनेक देशांमध्ये सप्लाय करायचा. भारताचा GDP वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये सगळ्यात बेस्ट होता इंग्रज भारतात येण्याच्या आधी. त्यामुळे अशा देशाचं नाव अख्ख्या जगभरात पसरलेलं होतं आपल्या. त्यामुळे म्हणायचे की भारत ये सोने की चिडिया थी. असो, पण आत्ता ही परिस्थिती वाईट नाहीये. भारत अजूनही चांगल्या प्रतीचं माल जगाला देऊ शकतो, देतोय. आणि इतर देशही चांगल्या प्रतीच्या मालांची देवाणघेवाण वेगवेगळ्या देशांसोबत करतायत. एक्सपोर्ट इज अ ऑलमोस्ट कॉमन फीचर फॉर द एव्हरी पॉसिबल कंट्रीज इन द वर्ल्ड. प्रत्येकाकडे काहीतरी इतर देशांना सप्लाय करण्यासारखं असतंच. So, for example, countries like Japan, Germany, Switzerland have earned a lot of goodwill and reputation in the foreign market for their qualitative product. मला सगळ्यात जास्त कौतुक जे वाटतं ते वाटतं जपानचं. जपाननी खरोखर अख्ख्या जगभरात स्वतःची ख्याती निर्माण केली आहे. फार मेहनती लोक आहेत जपानमधले. जर्मनी त्यानंतर खरोखर इंजिनिअरिंग किंवा विविध क्षेत्रांमध्ये रिसर्चमध्ये सुद्धा छान काम करत आहे. आणि अशा देशांचं कौतुक अख्ख्या जगभरात इतर देश सुद्धा करतात की या देशांचे प्रोडक्ट फार गुणवत्तेचे असतात म्हणून. त्यामुळे त्यांनी जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड अशा देशांचं नाव घेतलंय की त्यांचं गुडविल अख्ख्या जगभरामध्ये कसं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांची प्रोडक्ट क्वालिटी जी आहे ती अतिशय उत्तम दर्जाची आहे. मे बी इन जनरली इन केस ऑफ इलेक्ट्रॉनिक गुड्स, है ना, म्हणजे टॅब, लॅपटॉप, टीव्ही, इतर सगळे जे काही असतील इलेक्ट्रॉनिक गुड्स, त्यामध्ये ह्यांनी मार्केट काय केलंय, चांगलं जम बसवलेलं आहे स्वतःच आणि गुडविल अर्न केलंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेड हे फार महत्वाचं आहे. देशाची इमेज जगाभरामध्ये बदलू शकते ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, कंपोजिशन अँड डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड, आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा तरी रिवाईज करा.